सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि त्यातली चांद सुलतान या नावाची गोष्ट आपण वाचत आहोत. मागच्या भागात आपण बघितलं की होम्स आणि तो जो केपल्टन तबेल्याचा जो ओनर होता म्हणजे मालक, तो असे दोघं जणं त्याच्या घराकडे निघाले, म्हणजे सिल्वेस ब्राऊन ह्याच्या घराकडे, आणि वॅटसन तिथे बाहेर उभा राहिला. आता बघूया पुढे काय होतं. आणि केवळ 20च मिनटं झाली आणि मला कॅपल्टन तबेल्याच्या दारातून जे दृश्य दिसलं ते अगदी अनपेक्षित होतं. होम्स कुर्यात चालत येत होता आणि सिलास ब्राऊन एखाद्या कुत्र्यासारखा त्याच्या मागं धावत येत होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता, घामानं तो डबडबला होता आणि त्याच्या हातातलं हंटिंग क्रॉप एखाद्या तुटक्या फांदीप्रमाणे लडबडत होतं. त्याची थोड्या वेळापूर्वीची गुरमी पार नाहीशी झाली होती. तो अगदी अजीजी करीत होम्सच्या पाठोपाठ धावत होता. अगदी तुमच्या सूचनांप्रमाणेच होईल अगदी, तो म्हणाला. थोडीही गफलत होता कामा नये, होम्सनं दरडावून म्हटलं, आणि त्यानं भेदरून लगेच कबूल केलं. छे छे, थोडीही चूक होणार नाही. अगदी तो तिथं हजर असेल. बदल करायचा तो प्रथमच करू की नको? होम्सनं थोडा वेळ विचार करून मग मोठ्यानं हसत म्हटलं, नको, मी त्याबद्दल तुला लिहून कळवीन. पण कुठल्याही तऱ्हेनं माझ्याशी छक्के पंजे करू नकोस, नाहीतर नाही, शक्यच नाही. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, अगदी निशंक विश्वास ठेवा, सिलास ब्राऊन पुन्हा आगतिकपणे म्हणाला. बरं, त्या दिवशी तुमच्या स्वतःचा तो असल्यासारखं सारं काही करा बरं का त्याच्या बाबतीत, होम्सनं बजावलं. तुम्ही ते सारं आता माझ्यावर सोडा, मी करतो नीट सारं, ब्राऊन म्हणाला. ठीक आहे, तू म्हणतोसच तर विश्वास ठेवतो. उद्या मी तुला निरोप पाठवीन, असं म्हणून हस्तांदोलनासाठी पुढे केलेल्या हाताकडे लक्षही न देता होम्स पाठ फिरवून माझ्याबरोबर परत निघाला. आम्ही किंग्स आयलंडची वाट चालू लागलो. मला वाटलं त्यापेक्षा सिलास ब्राऊन फारच उर्मट पण भित्रा आणि अगदी कोत्या वृत्तीचा माणूस आहे. असा माणूस मला कधी भेटला नव्हता आजपर्यंत. चालता चालता होम्स बोलत होता. त्याच्याजवळ सिल्वर ब्लेज घोडा आहे वाटतं, मी आश्चर्यानं विचारलं. तर पहिल्यांदा त्यानं उडवाउडवी करायला सुरुवात केली, पण त्यानं केलेलं एकंदर कृत्य मी इतक्या तपशीलवार त्याला सांगितलं की त्याची खात्रीच झाली की मी त्याच्यावर त्यावेळी नजर ठेवून होतो आणि मी सारं प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्याचे बूट तू पाहिलेस ना, त्याची रुंदाट टोकं घोड्याच्या नालाच्या ठशांबरोबर जे माणसाच्या बुटाचे ठसे आहेत त्याच्याबरोबर जुळतात. शिवाय एखाद्या दुय्यम अश्वशिक्षकानं हा घोडा पळवण्याचं धाडस केलंच नसतं. मी त्याला सारं वर्णन करून सांगितलं. मंगळवारी सकाळी तो पहाटेस नेहमीप्रमाणे माळावर कसा आला, त्याला हा घोडा माळावर एकटाच आहे, भटकत आहे हे कसं दिसलं, त्याला त्यानं धरल्यानंतर हा सिल्वर ब्लेज आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर आश्चर्याने थक्क होऊन गेल्यावर त्याची कशी चमत्कारिक मनस्थिती झाली, दैवानं केवढी मोठी संधी त्याला आणून दिली आहे ह्याची जाणीव होऊन तो कसा गोंधळून गेला आणि पहिल्या झटक्यात मुकाट्यानं घोडा घेऊन आयलंडकडे कसा निघाला. नंतर मनात अप्रामाणिक दुर्विचार येऊन पुन्हा तो घोड्याला घेऊन परत आपल्या तबेल्यात कसा आला हे सारं मी त्याला अगदी बारीक सारीक तपशिलासकट सांगितलं. शर्यत पार पडेपर्यंत हा घोडा जर कॅपल्टन तबेल्यात लपवून ठेवला तर फायदेशीर पडेल हे त्याच्या मनात आल्यावर त्याच्या डोक्यात सैतान शिरला आणि त्यानं हे सारं केलं. हे मी सांगताच तो गर्भगळीत झाला. फक्त आता स्वतःला वाचवायचं कसं याचा मार्ग तो शोधू लागला. होम्सनं सांगितलं तेव्हा मी माझी शंका विचारली. पण त्याच्या तबेल्याची तर तपासणी केली होती ना? अरे वॅटसन, याच्यासारखा मुरब्बी अश्वशिक्षक स्वतःजवळ घोडा लपवायच्या अनेक युक्त्या असतात त्यांच्याकडे, होम्स माझ्या पाठीवर थाप मारीत म्हणाला. पण घोडा त्याच्या ताब्यात ठेवण्यात तुला धोका नाही वाटत? तो त्याला केव्हा इजा करू शकेल? मी पुन्हा एक शंका विचारली. अरे बाबा, आता तो त्याला आपल्या गळ्यातल्या ताईतासारखं जपेल. घोड्याला अगदी जसाच्या तसा सुरक्षित परत केला तर त्याची सही सलामत सुटका आहे याबद्दल त्याची खात्री पटली आहे.
होम्स म्हणाला. आता कर्नल रॉसच्या हातात काही नाही. माझ्या पद्धतीनं मी काम करणार आणि मला वाटेल तेवढीच मोजकी हकीकत मी त्याला सांगणार. बिना सरकारी गुप्तचर असण्यात हा फायदा असतो. वॅटसन, तुझ्या लक्षात आलं आहे की नाही कोण जाणे, पण कर्नल रॉसची माझ्याशी असलेली वागणूक ही जरा बेपर्वाईचीच दिसली मला, म्हणून त्याची जरा चेष्टाच करावी असं मी ठरवलं आहे. त्याच्याशी घोडा आपल्याला सापडला याबद्दल काही बोलू नकोस. होम्सनं मला बजावलं. नाही नाही, तुझ्या परवानगीशिवाय एक शब्द बोलणार नाही मी, असं म्हणालो. अर्थात जॉन स्ट्रेकरचा खुनी शोधण्याच्या मानानं हे घोड्याचं प्रकरण फारच मामूली आहे, होम्स म्हणाला. मग आता त्या प्रकरणाचा तलाश करणार ना तू, मी विचारलं. उलट आता आपण दोघेही रात्रीच्या गाडीनं लंडनला परतायचं आहे. होम्सचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. आम्ही डेव्हनशायरला येऊन 5-6 तासही झाले नव्हते आणि या प्रकरणात इतकं यश मिळवून ते अर्धवटच सोडून होम्स परत का निघतोय हे कळणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. बरं, स्ट्रेकरच्या घरापर्यंत येईतो त्याने एकही शब्द जास्त उच्चारला नाही, त्यामुळं मी जास्तच बुचकळ्यात पडलो. कर्नल आणि इन्स्पेक्टर आमची वाटच पाहत होते. आजच्या रात्रीच्या एक्सप्रेसनं मी आणि वॅटसन परत लंडनला निघणार आहोत. कर्नल साहेब, तुमच्या डार्टमूरच्या सुंदर माळावरची मोकळी हवा फारच उत्साहवर्धक आहे बुवा, होम्स म्हणाला. ग्रेगरीनं डोळे विस्फारले आणि कर्नलच्या चेहऱ्यावर कुत्सित भाव दिसला. तो म्हणाला, म्हणजे बिचाऱ्या स्ट्रेकरच्या खुन्याचा तपास मी लावू शकत नाही. होम्सनं खांदे उडवून नाईलाज असल्यासारखं दाखवलं आणि म्हणाला, ते शोधण्याच्या मार्गात काही अडचणी आहेत बुवा, पण येत्या मंगळवारच्या शर्यतीत तुमचा घोडा भाग घेऊ शकेल एवढी मात्र मला आशा आहे. तुमचा जॉकी तुम्ही तयार ठेवा बरं. जॉन स्ट्रेकरचा एखादा फोटो आहे का? इन्स्पेक्टरनं जवळच्या एका पाकिटातून स्ट्रेकरचा फोटो काढून होम्सच्या हातात दिला. ग्रेगरी, तुम्ही अगदी माझ्या तपासाच्या कोणत्याही गरजा पुरवण्यात मनकवडे आहात बुवा. बरं, इथंच थोडा वेळ थांबा, मी त्या कामकरी मुलीला 1-2 प्रश्न विचारून येतो, असं म्हणून होम्स तबेल्याकडे गेला. तुमच्या या लंडनहून मुद्दाम बोलावलेल्या सल्लागारानं आपली तर फार निराशा केली बुवा. तो आल्यापासून आपल्या तपासात काही विशेष फर पडली आहे असं मला नाही वाटत. जिथं आहोत तिथंच आहोत. कर्नलनं फार परखडपणं मन आपलं व्यक्त केलं. तुमचा घोडा शर्यतीत भाग घेऊ शकेल असं आश्वासन तर त्यांनी तुम्हाला दिलं आहे, मी म्हणालो. त्यावर खांदे उडवीत कुत्सितपणे कर्नल म्हणाला, होय, आश्वासन आहे खरं, पण मला आश्वासनापेक्षा घोडा प्रत्यक्ष मिळाला तर जास्त बरं वाटेल. मी होम्सच्या बाजूनं काहीतरी बोलणार इतक्यात होम्सच तिथं आला आणि म्हणाला, चला मित्र हो, टॅविस्टॉकला निघायचं ना, मी तयार आहे. आम्ही घोड्याच्या गाडीत बसताना तबेल्यातल्या एका गड्यानं गाडीचं दार उघडलं. गाडीत बसल्यावर होम्सला काहीतरी कल्पनेची सणक डोक्यात आली. त्यानं त्या गड्याला विचारलं, तुम्ही मेंढ्याही पाळल्या आहेत करणारे? त्याची देखभाल कोण करतं? तूच का? मग मला सांग, तुला काही विशेष गोष्ट आढळली का या 8 दिवसात? तशी विशेष नाही, पण 3 मेंढ्या लंगडायला लागलेल्या मात्र दिसल्या, गडी म्हणाला. गड्याच्या उत्तरानं होम्स भलताच खुश झालेल्या दिसल्या. त्यानं खुशीनं स्मित केलं आणि समाधानं हातात हात चोळले. वॅटसन, अगदी अचूक नेम बसला बघ. ग्रेगरी, मेंढ्यात ही लंगडण्याची साथ का सुरू झाली आहे यावर विचार करा. चला हो, आमचे सारथी महाशय, उडवा चाबूक आणि चालू करा गाडी, होम्स हसत हसत म्हणाला. कर्नल रॉसच्या चेहऱ्यावर होम्सबद्दलचं त्याचं जे वाईट मत होतं ते स्पष्ट दिसलं, पण इन्स्पेक्टरचं मात्र कुतूहल होम्सच्या या नव्या सूचनेमुळं फारच वाढलं आहे असं स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. त्यानं विचारलंसुद्धा, होम्स, ही मेंढ्यांची घटना तुम्हाला फार महत्त्वाची वाटते? अत्यंत, होम्सनं उत्तर दिलं. बरं, दुसऱ्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल काही सूचना? ग्रेगरीनं विचारलं. हो, आहे ना. गुन्ह्याच्या दिवशी रात्री कुत्र्याच्या बाबतीतला प्रसंग, घटना, होम्स म्हणत होता. कुत्र्यानं त्या रात्री काहीच केलं नाही, ग्रेगरी. हीच घटना महत्त्वाची आहे, होम्स म्हणाला. 4 दिवसांनी मी आणि होम्स वेसेक्स चषकाच्या घोड्याच्या शर्यती बघायला
विंचेस्टरला गेलो. तिथं आधी ठरल्याप्रमाणे कर्नल रॉस आम्हाला भेटला. एकदा एकाच गाडीतून आम्ही शर्यतीच्या जागी गेलो. कर्नलचा चेहरा फार गंभीर होता आणि होम्सचं त्यानं फारच थंड असं स्वागत केलं. अजून माझ्या घोड्याचं मला दर्शनही झालं नाही, तो आठुरल्या स्वरात म्हणाला. तुम्ही तुमचा घोडा पाहिल्याबरोबर ओळखाल ना? होम्सनं मिश्किलपणे विचारलं. मी गेली 20 वर्ष शर्यतीत भाग घेतोय, पण असा अपमानकारक प्रश्न मला कोणी विचारला नाही. एखादं पोरसुद्धा सिल्वर ब्लेझला त्याच्या कपाळावरच्या पांढऱ्या चांदमुळं आणि पुढच्या पायावरच्या पांढऱ्या डागामुळं ओळखू शकेल, कर्नल चिडून म्हणाला. बरं बरं, बघूया खरं कोणकोणते घोडे पळतायत ते, होम्स जरा समजुतीच्या स्वरात म्हणाला. शर्यतीतल्या घोड्यांच्या नावाची यादी पाहताच मात्र कर्नल किंचाळलाच. म्हणजे सिल्वर ब्लेझ पळतोय की? सिल्वर ब्लेझचं नाव पाठीवर दिसल्याबरोबर शर्यती शौकीनांनी एकच कल्लोळ केला आणि पैजेचे पैसे वाढवले. एकामागून एक घोडे मैदानात आले. 6व्या घोड्यावर कर्नल रॉसचा जॉकी होता, पण घोडा मात्र सिल्वर ब्लेझ दिसत नव्हता. हा माझा घोडा नाही, हा काय उपद्व्याप केलात तुम्ही होम्स तुम्ही? कर्नल ओरडला. जरा थांबा, शर्यत तर बघा, होम्स पुन्हा समजावणीच्या स्वरात थंडपणे म्हणाला. शर्यत सुरू झाली आणि शेवटी कर्नल रॉसचा जॉकी असलेलाच घोडा पहिला आला. कर्नल खुश झाला आणि म्हणाला, चला, शर्यत तर जिंकली, पण होम्ससाहेब, आपल्याला काही तुमचं कोडं उलगडत नाही बुवा. फार वेळ तुम्ही या प्रकरणाचं गूढ गुपित ठेवलं. खरं आहे, पण आता सारं सांगतो. पण प्रथम घोडा तर पाहू कसा आहे ते पहा. हे बघा, असं म्हणून होम्सनं जिथे घोड्याचे मालक आणि मालकाचे मित्र यांनाच प्रवेश मिळतो अशा तबेल्यात कर्नल रॉसला नेलं. घोडा दाखवला आणि म्हटलं, कर्नल साहेब, याचं कपाळ धुवा, तसंच स्पिरिटनं पाय धुवा आणि पहा तुमचा सिल्वर ब्लेझच आहे का नाही ते. अरे खरंच की? कर्नलचा आनंद ओसंडतच होता. आपण तर थक्क झालो बुवा. मला हा घोडा एका घोडे चोरून त्यांना रंगवून खोट्या नावाखाली पळवणाऱ्या उपद्व्यापी माणसाकडे मिळाला. मी दमदाटी देऊन त्याला तसाच पळवायला लावला, होम्स म्हणाला. आता खरं कसं त्यांनी केलं आहे हे होम्सनी, खरंच तसं आहे का आणखीन काही गडबड आहे ह्याच्यामध्ये, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.